मनुष्याच्या जीवनात काही अपघात अपरिहार्य असतात, पण अपघातांनी आयुष्य थांबत नाही. उलट अपघातांचा खंबीरपणे सामना करून पुढे चालत राहणं यातच मनुष्याच्या जीवनाचं फलित सामावलेलं आहे. काय हो, स्वतःशीच काय हसताय? काय झालं? काय नाही ग, सहजच एक विचार आला मनात. कसला विचार? कळू तरी दे मला. आपल्या बाळाविषयी. सुमन, अगं बाळाशिवाय मला काही दुसरं सुचतच नाहीये. कधी एकदाचे हे दिवस सरतील आणि ते गोंडस बाळ माझ्या हातात येऊन मी त्याला खेळवीन असं झालंय मला. मलाही असंच वाटतंय हो. आता त्याची हालचाल जाणवते मला. त्याच्या छातीची धडधड जाणवल्यासारखी वाटते मला. एक जीव वाढतोय माझ्या पोटात. असं वाटतं त्याला जवळ घ्यावं, त्याला कुशीत घ्यावं, माया करावी त्याच्यावर. असे दिवस सरतील बघ सुमन. हे बाळ लवकरच असेल आपल्या कुशीत. त्याआधी आपण त्याच्या येण्याची तयारी करायला हवी. म्हणजे आई मला जसं म्हणत होती तसंच ना? हो, तयारी सुरू केली आम्ही. आईनी दुपटी झबली शिवलेत. मलाही काही काही सांगितलंय करायला. अशी तयारी नाही म्हणत आहे ग मी. अगं ही तर बाळाच्या स्वागताची तयारी झाली, पण त्याच्या भविष्याची ही तयारी करायला नको आपण? भविष्याची? हो हो, भविष्याची तयारी पण करायलाच हवी. पण त्याचा विचार तुम्ही केलाच असेल ना? हो हो, केलाय तर. अगं म्हणूनच तर एवढा दिवस रात्र मेहनत करतोय मी. मला ना आपल्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचं नाही. ना प्रेम ना पैसा. त्याला लागेल ते हवं ते देणार आहे मी. खूप प्रेम करायचं आपण त्याच्यावर. त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायच्या, संस्कार करायचे, शिक्षण द्यायचं आणि एकंदर आपल्याला जेवढं जमेल तेवढं द्यायचं त्याला आपण. का असलीस? आई होणं म्हणजे किती सुख आहे नाही? तुम्हाला मी सांगूही शकणार नाही मला काय वाटतंय ते. तू मला सांगायची गरजही नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय मला हे सुख. तुला असं आनंदी बघितलं ना की मला खूप बरं वाटतं. अशीच आनंदात राहा. आता यापुढे आपल्या नशिबात सुखच सुख आहे. स्वामी, कसला विचार करताय आणि एवढे गंभीर का आहात? बाळ्या, आम्हाला आमच्या भक्तांची काळजी लागून राहिलेली असते रे. का स्वामी? अरे आमचे हे भक्त सुख स्वप्न पाहण्यात मशगूल आहेत, आनंदात आहेत. उठता बसता ही सुखाची स्वप्न बघतायत. त्यांना वाटतं ही स्वप्न प्रत्यक्षातच उतरणार आहे. मयात काय चुकलं? सुख तर सगळ्यांनाच हवं असतं. होय रे बाळ्या, सुखाची हाव सगळ्यांनाच असते. पण ही सुख स्वप्न नेहमीच प्रत्यक्षात उतरतात असं नाही. असं का म्हणताय स्वामी? अरे ही सुख आनंद ही क्षणभंगूर असतात आणि ही एकदा का भंग पावली ना की मग यांची अवस्था अतिशय कठीण होते. आणि आमच्या भक्तांना अशा कठीण अवस्थेतून सावरण्याचं कठीण काम आम्हाला करावं लागणार आहे. काय झालं तुला रडायला बाबू? काय झालं रे बाबू? झोप ना माझ्या सोन्या. शारदा, का रडतोय इतका हा? अहो पोटात दुखत असेल
आता अस्वस्थ वाटतंय बघा ह्याला. तसं मी ओव्याचा शेक दिलाय, झोप लागेल हळूहळू. बरं तुम्ही काय म्हणत होता शेताच्या कामाबद्दल? अगं मी म्हणत होतो उद्यापासून कापणीचं काम सुरू होणार. यांना खूप छान पीक आलंय बघ. कोण 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 कोण? उगे रे बाळा, उगे 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 उगे. अरे बापले, काय झालेलं बाबू तुला रडायला? हा नको काय झालं तुला रडायला? चल लवकर, तुझं शेत वाहून गेलंय. काय? स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. म्हणजे स्वामींनी वर्तवलेलं भविष्य पण खरं होणार. पण नक्की काय होणार? मला खूप भीती वाटते. तुम्हाला छानसं बाळ होणार, आनंदी आनंद होणार. पण सुमन, जर का काही मागे पुढे झालं तर ते सहन करायची तयारी ठेव. स्वामी, हे काय? आपण झोपला नाही? बाळ्या, अरे आमचे भक्त दुःखात असताना आम्हाला झोप कशी येईल? त्यांची सुखाची स्वप्न भंग पावली. सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी येते. दुःख येऊन समोर उभं ठाकलं, बावरून गेले. त्यांच्या दुःखाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न करतोय. स्वामी, खरंच धन्य आहात आपण. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आपल्या भक्तांवर प्रेम करता. बाळ्या, अरे आमचे भक्तही आमच्यावर माऊलीसारखं, म्हणजे त्यांची आई असल्यासारखं प्रेम करतात. मग आम्ही त्यांची काळजी व्हायला नको? त्यांची काळजी करायला नको? आमच्या भक्तांचं भाग्य आहे स्वामी की तुमच्यासारखी माऊली आम्हाला मिळाली. तुमच्या प्रेमाने धन्य झालो होतो मी. बाळ्या, अरे माऊली म्हटली की मायेची पाखर घालावीच लागते भक्तांवर. आणि मग भक्तांची काळजी घेण्यात आम्हालाही आनंदच वाटायला लागतो. पण बाळ्या, आम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम केलं तरी सुद्धा त्यांचे भोग त्यांनीच भोगून संपवायचे असतात. भोग? कसले भोग स्वामी? कशाबद्दल बोलताय आपण? आमच्या भक्तांच्या वाट्याला आलेल्या दुःखाबद्दल बोलतो आम्ही. बाळ्या, अरे दुःख भोगणं, सहन करणं, पचवणं खूप कठीण असतं. आमच्या भक्तांना आता तेच शिकवायचंय आम्हाला. इथं दुखतंय का? हो. पोटात काही जाणवतंय? फक्त दुखतंय, खूप दुखतंय. नाडी बघू. वैद्य बुवा, काय हो? सगळं व्यवस्थित आहे ना? नाही, फारसं ठीक नाहीये. म्हणजे काय झालंय वैद्य बुवा? आमच्या बाळाला काही? ह्या बघा, त्या पोटावर पडल्यात.
जबरदस्त धक्का बसलाय, पोटालाही आणि मनालाही. त्या वाचल्या हे आपलं नशीब समजा आणि यातच आनंद माना. खरंच आमचं नशीब चांगलं आहे. हो, स्वामींचीच कृपा झाली म्हणायची. पण वैद्यबुवा, आमच्या बाळाला काही... ते नाही वाचू शकलं. काय? हो, यांच्या जीवावरचं संकट टळलंय, पण तो जीव गेला. इलाज नव्हता. हे आधीच खूप खचले आहेत, त्यांना तुम्ही सांभाळून घ्या. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलंय. काय? हे आता कधीही आई होऊ शकणार नाही. काय सांगताय काय वैद्यबुवा? अरे देवा, काय होऊन बसलंय? अजून कसे आले नाहीत? कुठे असतील कोणास ठाऊक. शारदा, शारदा, सगळं सगळं संपलं ग शारदा. काय संपलं? अहो बोला ना, माझा जीव घाबरा होतोय. आपलं शेत. आपलं शेत? काय झालं आपल्या शेताला? वाहून गेलं या पावसात. काय? आपलं शेत वाहून गेलं? असं कसं होईल? अहो कालच तुम्ही कापणीबद्दल बोलत होतात ना, मग असं कसं होईल? शारदा, शारदा, मी माझ्या घामा कष्टाने वाढवलेलं, पिकवलेलं आपलं शेत कापणीला आलेलं माझ्या समोर वाहून गेलं ग. आता काय करायचं? शारदा, शारदा, शेत गेलं आणि 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 त्याबरोबर आपली सगळी स्वप्न वाहून गेली बघ त्या पावसात. काय करणार? मला काही सुचेन असं झालंय बघ. आज ते पीक कापून पैसे मिळवणार होतो आपण. त्या पैशानी कितीतरी गोष्टी करायच्या होत्या आपल्या. पण आता पीकही गेलं आणि त्यात घातलेला पैसाही गेला ग शारदा. एवढ्या महिन्यांची घेतलेली मेहनत सगळी फुकट गेली. हो, असं काय करत आहे? हो, असं खचून कसं चालेल? हे बघा, असं खचून जाऊ नका. आपण काहीतरी मार्ग काढू. स्वामी, तुम्ही म्हणालात भक्तांना दुःख पचवायला शिकवायचं, पण ते कसं शिकवायचं स्वामी? अगदी साधं सरळ सोपं आहे बघ बाळ. म्हणजे कळलं तर एकदम सोपं आणि नाही कळलं तर अत्यंत कठीण. बाळ्या, असं आहे बघ, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद होतो ना, पण तीच गोष्ट आपण गमावली तर त्याच्या दुप्पट दुःख होतं ना. होय स्वामी. म्हणजे जेवढा आनंद त्यापेक्षा जास्त दुःख. खरंय स्वामी. म्हणजे जर दुःख कमी करायचं असेल तर आनंदावर ताबा ठेवायला हवा. आनंदावर ताबा ठेवायचा म्हणजे? आनंद प्रमाणात साजरा करावा. म्हणजे जर का काही विपरीत घडलं आणि अपेक्षाभंगाचं दुःख पदरी आलं तर ते दुःख पचवणं सोपं जातं. पण स्वामी, प्रत्येकाला असंच वाटतं की आपल्या नशिबात दुःख येऊच नाही. असं कसं होईल?
अरे निसर्ग नियम आहे तो. दिवसानंतर रात्र ही येणारच. जसं सुख आयुष्यात आलंय तसं दुःखही येणार. हे एकदा समजून घेतलं की दुःख पचवणं सोपं जातं. पण दुःख टाळता येणार नाही का? अरे जे पचवता येतं ते का टाळा? सगळं काही त्याने ठरवलंय आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी. काहीही टाळता येत नाही. तेव्हा का रे अशी शिक्षा दिलीस तू मला? त्यापेक्षा मलाच का नाही बोलावून घेतलंस तुझ्याकडून? सुमन, असं बोलू नकोस ग. अगं नाही बघवते मला तुझी ही अवस्था. माझी अवस्था अशी का केली हो देवानं? काय चुकलं माझं? कोणत्या पापाची शिक्षा दिली त्याने मला? माझं मूल त्याने वाढूही दिलं नाही. तो इवलासा जीव माझ्या गर्भातच तयार झाला आणि तिथेच गेला, संपला. त्याचं कोड कौतुक करणं, त्याचे लाड करणं तर दूरच राहिलं. मला साधं बघायलाही नाही मिळालं हो त्याला. किती स्वप्न पाहिली होती आपण त्याच्यासाठी. सगळं संपलं, सगळं धुळीला मिळालं. सुमन, रडू नकोस ग. असं रडत राहिल्यानं गेलेलं मूल परत येणार आहे का? मलाही खूप दुःख होतं, पण त्याच्याही पेक्षा जास्त तुला होत असलेला त्रास पाहून जास्त दुःख होतंय ग. काय करू मी? मन मानायलाच तयार नाही हो. रडायचं नाही म्हटलं ना तरी सारखं भरून येतं. माझ्याच नशिबी हे दुःख का? सुमन, विष्णू, अरे किती त्रास करून घ्याल साऱ्या गोष्टीचा. तुमचं दुःख कळतंय मला. अरे पण असं करून कसं चालेल? चला 4 घास खाऊन घ्या बरं. नाही, भूक नाहीये मला. अरे असं कसं म्हणतोस तू? अरे तूच जर असं बोलायला लागलास तर सुमन कशी सावरणार ह्या सगळ्यातून? चल सुमन, 2 घास खाऊन घे बरं. नकोय मला जेवण. नाही उतरणार जेवण माझ्या घशाखाली. मला माझा मूल हवाय. सुमन, अगं असं वेड्यासारखं काय करतेस ग तू? अगं किती त्रास करून घेशील या झाल्या गोष्टीचा. अगं अंगात ताकद नाहीये तुझ्या. चल 2 घास खाऊन घे बरं. खरंच नको. द्यायचंच असेल तर मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय? देवाने आपल्यावर असा अन्याय का केला? असा विचार नाही करू बरं पोरी. धीरानं घे जरा. सुमन, स्वामी जे म्हणाले होते ना ते खरं झालं. अहो असं नुसतं बसून कसं चालेल? हां, पुढे काय करायचं याचा विचार केलाय का? काही सुचत नाही बघ, काय करावं. अहो पण काहीतरी करायला हवंच ना. एवढी मेहनत करून मी शेत उभं केलं होतं. आता काय करणार? शारदा, माझ्या अंगात खरंच काही त्राण नाही आहे. एवढ्या मेहनतीचं चांगलं फळ मिळालं आपल्याला. फळ कसलं? शिक्षाच म्हण. अहो मग पुढे करायचं काय? काय करणार? पुढे काय आणि मागे काय? इतकं छान चाललं होतं आपलं. संसार सुखात चालला होता, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं. शारदा, निसर्गाचा आपल्यावर कोप झाला बघ.
झालं ते फार वाईट झालं बघा. हातात आलं आलं म्हणता सगळं निघून गेलं. अहो तुम्हाला किती त्रास होतोय याची कल्पना आहे मला. अहो अहो म्हणून म्हणून काय असं बसून राहायचं? अहो पुढे काहीतरी करायला हवं की नको? शारदा, मला काही सुचत नाही. तूच सांग काय करायचं. माझ्या अंगात खरंच त्राण नाहीये ग. आता मला काही करावं असं वाटत नाही. अहो असं म्हणून कसं चालेल? अडचणी आल्या म्हणून का आयुष्य थांबतं? अहो ते तर चालतच राहतं आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही चालत राहावं लागतं बघा. अहो आपला संसार आहे, मूल आहे. अहो झालं गेलं हे सगळं विसरून पुढे चालायला नको? बोलणं सोपं आहे ग, पण आता मी काय करू? नशीब पण असं आहे ना माझं. शी. हे बघा सगळं ठीक होईल. स्वामींवर विश्वास ठेवा. शिवा, अरे तुला एक बातमी द्यायला आलोय. कसली? तुझी बहीण सुमन पडली आणि तिचं मूल गेलं रे. काय? स्वामी, आपण अस्वस्थ का आहात? बाळ्या, काळजी वाटते रे आमच्या भक्तांची. का? काय झालं स्वामी? अजून काही झालेलं नाही आणि काही होऊ नये असंच वाटतं. बाळ्या, दुःख माणसाला कमकुवत बनवतं. दुःख माणसाच्या मनाला पोखरून टाकतं. त्याची सारासार बुद्धी नष्ट करतं. त्याची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटून टाकतं. खरं तर दुःख अंगावर कोसळलं ना तर माणूस परमेश्वराच्या अधिक जवळ जायला हवा, पण घडतं उलटच. का स्वामी? असं का होतं? दुःख माणसावर कोसळलं ना की त्याची सारासार विवेकबुद्धी नष्ट होते. विचारशक्ती काम करत नाही. त्याच्या हातून मग भलतं सलतं घडतं. बाळ्या, ताबडतोब गावाबाहेरच्या नदीकडे धाव घे. का? ज्यादा सवाल मत पूछो, निकलो यहां से, जाओ उधर. हेलो. देवा, देवा काय चुकलं रे माझं? कुठे कमी पडले मी? कधी कुणाशी वाईट वागले नाही की कधी कुणाचं वाईट चिंतलंही नाही. नेहमी सगळ्यांचं चांगलं व्हावं अशाच प्रार्थना करत राहिले तुझ्याकडे. मग मलाच अशी शिक्षा का दिलीस रे तू? काय अशी अवस्था केलीस माझी? माझं मूल का घेतलंस माझ्याकडून हिसकावून? माझ्या हातून जीव गेला त्याचा. मी पोटावर पडले तेव्हा तेव्हा काय झालं असेल रे त्या जीवाला? आता यापुढेही माझ्या नशिबात मूल नाही. का का अशी संपवलीस माझी स्वप्न? आणि का मला ही जगण्याची शिक्षा देतोयस आता? नाही, मला नाही जगायचं. अरे कशासाठी जगू मी? कोणासाठी जगू? माझं आयुष्य एक ओझं झालंय. नकोय मला हे आता. असं अपराधी भावनेनं जगण्यापेक्षा हे आयुष्य संपवलेलं बरं. आपल्या माणसाचं स्वप्न पूर्ण करायचं सुख जर आयुष्यात येणारच नसेल, तर मला मूल कधीच होणार नसेल, तर आयुष्य अर्धवटच राहणार आहे माझं. असं आयुष्य मला नाही जगायचं. तेव्हा मला माफ कर. त्यांना न सांगता मी हा निर्णय घेतला. आजवर त्यांच्या शब्दाबाहेर कधीच गेले नाही मी. माझ्या घरच्यांना सांभाळ देवा. आणि आज त्यांना सोडून चालले कायमची. सुमन, सुमन, अरे कुठे गेली? विष्णू, ए विष्णू, काय झालं? अरे सुमन दिसत नाहीये. सुमन कुठे?
इथेच होते मगाशी झोपलेले ते. अरे इथेच होती, मग गेली कुठे? जाऊ द्या मला, का माझी वाट अडवतायत? जाऊ द्या मला. कुठे जायचंय तुम्हाला? पाणी खूप खोल आहे. काय करायला आलाय तुम्ही इथे? जीव द्यायला नाही जगायचं मला. सोडा माझी वाट. जीव द्यायचंय मला, सोडा. असं काय करताय ताई तुम्ही? अहो हा वेडेपण आहे. असं काय दुःख आहे तुम्हाला की तुम्हाला जीव नकोसा झालाय? सांगूनही तुम्हाला नाही कळणार माझं दुःख. तुम्ही सोडा मला. ताई जीव देऊन तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? असं काय दुःख आहे तुम्हाला? सांगूनही तुम्हाला नाही कळणार माझं दुःख. एका आईचं दुःख आहे ते. 5 महिन्याची गरोदर होते मी. त्या दिवशी पडले आणि माझ्या पोटातलं मूल गेलं. तेवल्याशा जीवाला जन्माला यायच्या आधी मरण आलं माझ्यामुळे. आणि आता पुन्हा आई न होण्याचा शाप आलाय माझ्या नशिबी. जीव नको देऊ तर काय करू मी? सांगा ताई. मी काय सांगू? मी समजू शकतो तुमचं दुःख, पण तरी सुद्धा हेच सांगेन की कृपा करून जीव देऊ नका. अहो स्वामींनी मला इथे पाठवलं. याचा अर्थ त्यांना तुम्हाला वाचवायचंय. आणि स्वामींना जर तुम्हाला वाचवायचं मनात असेल तर तुम्ही नदीत उडी मारून देखील वाचालच. तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवा आणि कृपा करून परत चला. चला. अशा अवस्थेत ती कुठे गेली असेल? अरे अरे काळजी नको करूस. असेल ती. चल बघू आपण. नाही, मला फार भीती वाटते. तिने जर तिच्या जीवाचं काही. नाही. अरे अरे असा भलता सलता विचार नको करूस. अरे स्वामींची कृपा आहे, काही नाही होणार. चल आपण बघू तिला. चल कृष्ण. सुमनच ती. चला या या. सुमन किती शोधला आम्ही तुला. कुठे गेली होतीस तू? अहो कुठे भेटली तुम्हाला ही? काय झालंय काय? काही नाही. स्वामींची कृपा म्हणून वेळेवर नदीवर पोचलो आणि वाचवलं यांना. वाचवलं म्हणजे काय झालं होतं नक्की? सुमन कुठल्या संकटात सापडली होती का? आत्महत्या करायला निघाल्या होत्या. सुमन अगं आज हे वेळेवर आले म्हणून, नाहीतर. खूप आभारी आहोत तुमचे. नाही हो, माझे कसले आभार मानताय? स्वामींची कृपा. स्वामींनी वेळेवर नदीवर पाठवलं मला म्हणून मी वाचवू शकलो यांना. आता यांना तुम्ही घरी न्या आणि जरा समजावा. अहो असं करून कसं चालेल? न्या. चल सुमन, जाऊयात आपण. स्वामी खरंच धन्य आहात आपण. आता मला कळलं तुम्ही मला नदीकडे का पाठवलं ते. अहो ती सुमन जीव द्यायला निघाली होती. तुम्ही वेळेवर पाठवलं म्हणून वाचली ती. स्वामी तुमच्या कृपेने वाचली ती. पण स्वामी एक सांगू? बोल. ती खूप खचल्यासारखी वाटली. साहजिक आहे रे बाळ्या. तिच्या नशिबी आलेलं दुःख पचवणं तेवढं सोपं नाहीये. बाळ्या, आपण तिचा जीव वाचवलाय, पण आपल्यावर आता एक आणखी जबाबदारी आहे. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. बाळ्या, आपलं कर्तव्य इथे संपत नाहीये. आपण तिचा जीव वाचवला, पण आता आपण ती जिवंत असूनही तिचं आयुष्य जगतेय का हे पाहायला हवं. तिनं तिचं आयुष्य जगावं
यासाठी तिला मदत करायला हवी, तिला सावरायला हवं. आता तिला सावरणं ही तिच्या कुटुंबियांसाठी खूप मोठी कसरत ठरणार आहे. सुमन, का वेडेपणा करत होतीस? तुला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो? सुमन, सुमन, तुला शोधताना तो किती सैरपैर झाला होता माहितीये तुला? अगं तू अचानक कुठे गायब झालीस? हे बघ सुमन, तुला खूप दुःख झालंय हे कळतंय आम्हाला, पण तुला जेवढं दुःख झालंय ना तेवढंच मलाही दुःख झालंय. म्हणून काय मी हा मार्ग स्वीकारला का? अगं जीव देऊन काय होणार आहे? दुःख संपवण्याचा हा मार्ग नाही. सुमन, सुमन, जे झालं ते वाईटच झालं. आई ही स्वतःला सावरती, तिने सत्य स्वीकारलंय. मग आपण दोघांनीही ते सत्य स्वीकारायला का नको? नको मनाला लावून घेऊस इतकं. अगं तुम्हाला मूल देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती असतं. त्याचा तू स्वीकार कर. जे सुख नशिबात आहे त्याबद्दल तू परमेश्वराचे आभार मान. अगं माझी मुलगी आहेस ना तू. मग तू गेल्यानंतर सुद्धा मी सुद्धा जीव द्यायला हवा होता का? ते चाललं असतं तुला? मला माफ करा सासूबाई, तुमचं प्रेम कळतं मला, पण मूल जाण्याचं दुःख फार मोठं आहे. मी नाही सहन करू शकत ते. सावर स्वतःला. दादा, मला नाही जमणार. विष्णू, अहो हो, काय झालंय? हा, लक्ष आहे कुठे तुमचं? भेटून आलात सुमनला? कशी आहे ती? अगं फारच खचली आहे गती झाल्या प्रकाराने. मूल गेल्याचं दुःख सहन नाही करू शकली आहे ती, आणि आता ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. अरे देवा. आज मी तिला बघायला घरी गेलो होतो तेव्हा घरी नव्हती ती. विष्णू आणि मी खूप शोधाशोध केली, तेव्हा नदीच्या वाटेवर बाळप्पांबरोबर भेटली ती. हो, पण नदीच्या वाटेवरती जीव द्यायला गेली होती ती नदीत. स्वामींची कृपा म्हणून वाचली. मला तिची खूप काळजी वाटते ग. खरंच. अहो, आपलं शेत वाहून गेलं तर आपण इतकं दुःखी झालोय. तिने तर तिचं बाळ गमावलंय. तिच्या दुःखाची कल्पना आपण नाही करू शकत. आपण आपलं शेत वाहून गेल्याचं दुःख सोडून देऊ. दुःख होणार शारदा, पण त्याला इलाज नाही. पण त्याला घाबरून आपण थांबायचं नाही. स्वामींनी कदाचित याकरताच मला धान्याचं पोतं दिलं असेल, बक्षीस म्हणून. याचा अर्थ मला आज कळतोय शारदा. पण वाईट वाटतं ना ते सुमनचं. आपण नवीन सुरुवात करू शकतो, पण सुमन कशी करणार? शारदा, ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाहीये, आणि हे दुःख घेऊनच तिला जगावं लागणार आहे. काय झोपायचं ना? हो बा. सुमन, अगं सुमन, का अशी वागतेयस? सावर स्वतःला. अगं काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. 4 दिवसांपूर्वी कशी होतीस तू, आणि आता कशी झालीस बघ स्वतःकडे. सुमन, ऐकतेस ना? अगं आज तू घरात सापडत नव्हतीस ना, तेव्हा काय अवस्था झाली असेल माझी याचा विचार तरी कर ग. सुमन, सुमन, ऐकतेस ना? सुमन, झोपलाय ना? मला माहिती आहे ग, हे दुःख विसरणं खूप कठीण आहे. अगं पण प्रयत्न तर करू शकतेस ना तू माझ्यासाठी, माझ्या तुझ्यावरच्या प्रेमासाठी. सुमन, 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 ऐकतेस ना? माझ्यासाठी तरी माझ्याशी बोल ग. सुमन, सुमन.
सावध हो. बोल शिवा, कसा आहेस? बरा आहे स्वामी. पण चेहरा काही वेगळंच सांगतोय. काय सांगू स्वामी, माझी बहीण सुमन घरात घसरून पडली आणि तिचं मूल गेलं. आता ती पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही असं वैद्यबुवांनी सांगितलं. तुलाही अडचणी आल्याच की, पण तू त्यावर जिद्दीने मात केलीस, त्याबद्दल तुझं कौतुक वाटतंय आम्हाला. आपली कृपा स्वामी. आपणच ताकद दिलीत मला हे दुःख झेलायची. तू हीच गोष्ट तुझ्या बहिणीला समजून सांगायला हवीस. अरे पण सर्व गमावल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करणं खूप कठीण असतं. ते तू केलंस म्हणून तुझं कौतुक. आता हीच गोष्ट तुला तुझ्या बहिणीला समजावून सांगायची आहे. तूच तिला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतोस. मी स्वामी? हो, तूच. अहो कसं काय स्वामी, ती कुणाचंच ऐकायला तयार नाहीये. सतत बाळाचा विचार करते. तिचा नवरा, तिच्या सासूबाई सांगून थकले स्वामी. ती तिच्या बाळाशिवाय जगू शकत नाही. असं म्हणून कसं चालेल शिवा? तूच तिला सावरायला हवंस. तूच तिला नवीन आयुष्य देऊ शकतोस. स्वामी, मी तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आता तुम्हीच तिला या दुःखातून बाहेर काढा. काळजी करू नकोस. ये. माझं बाळ नाही तर मला नाही जगायचं. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. नाही जगायचं मला. सुमन काय करतेस? खाली या. काय वेडेपणा चालवलायस तू? मला नाही जगायचं. सोडा मला, मरू द्या. बघ मी तुला असं सोड तिला. मरायचंय ना तिला, मग मरून दे. मर मर. अगं देवानं दिलेलं इतकं सुंदर आयुष्य, त्याची तुला कदर नाही ना? मग कशाला जगतेस? मर मर. काय ग, मरण तुला एवढं सोपं वाटलं? एवढं सोपं नसतं मरण. ज्यावेळी मरण येणार ना त्याच वेळी ते येणार. काहीही कर तू, तसं येणार नाही ते. स्वामी, आई आणि मी आम्ही दोघे हिला समजावून थकलो. आता तुम्हीच सांगा तिला काहीतरी. तुमचंच ऐकेल ती. काय ग, इतका प्रेमळ नवरा, इतकी प्रेमळ सासू, असे तुला भाग्याने तुझ्या लाभलेत, तर त्यांची ही किंमत ठेवतेस तू? त्यांच्या चांगुलपणाचा हा फायदा घेतेस? अगं तुझ्या बाबतीत जे झालं त्यात जसा तुझा दोष नव्हता तसाच यांचाही काही नव्हता. त्यांना का शिक्षा देतेस तू? अगं आयुष्यात दुःख ही येतच असतात, म्हणून असं खचून जायचं नसतं. तुझ्या भावाकडे बघ, त्याचं उदाहरण घे डोळ्यासमोर. अगं कापणीच्या आदल्या दिवशी त्याचं सगळं पीक वाहून गेलं, पण त्यामुळे खचला नाही तो. पुन्हा जिद्दीने उभा राहिला, आयुष्याला सामोरा गेला. त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव. कशी करू मी नवी सुरुवात? माझ्या सगळ्या आशाच मेल्यात. स्वामी, आता मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. का जगू मी? कोणत्या आशेवर जगू? स्वामी, मला बाळ हवंय. मला बाळ हवंय.